नमस्कार. आज आपण अधिक मासाचा 15वा अध्याय म्हणणार आहोत, ऐकणार आहोत तुम्ही. श्रीरामांचे द्वादशी व्रत. विष्णू भगवान लक्ष्मीला म्हणतात, देवी, द्वादशी व्रत केल्याने राजा अमरीशाचं उद्धरण झालं. हा भाग आपण मागील अध्यायात ऐकला आहेच. आता या अध्यायात प्रभू श्रीरामचंद्रांनी हे व्रत कसं केलं, आपला व्रतनेम कसा राखला, त्याबद्दलची एक कथा मी तुला सांगतो, ती आता ऐक. रामचंद्र प्रभू स्वतःही हे साधन द्वादशीचं व्रत करीत होते. एकदा त्यांचं हे व्रत चालू असतानाच लंकाधीश बिभीषणाचं अयोध्येत येणं झालं. श्रीरामांनी बिभीषणाला आपल्याजवळ बसवून घेत त्याचं कुशल मंगल विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं की श्रीरामा, कुंभकर्णाची सून शतमुखी रावणाची कन्या हिने तिच्या मुलाला डावलून तू मला राज्यावर बसवलं, म्हणून आपला पिता शतमुखी रावण ह्याचेकडे तक्रार केली. शतमुखी रावणाने लंकेवर चाल करून मला पदच्युत करून हाकलून दिला आहे. बिभीषणानं हा वृत्तांत सांगताच श्रीरामांना अतीव क्रोध आला. त्यांनी त्या क्षणीच प्रतिज्ञा केली, तुला तुझं राज्य परत मिळवून दिल्यानंतरच मी माझं साधन द्वादशी व्रत पूर्ण करीन. प्रतिज्ञा केली. तो दिवस एकादशीचा होता आणि वेळ संध्याकाळची होती. म्हणजे श्रीरामांना ती आपली प्रतिज्ञा पूर्ण करायला फक्त एका रात्रीचा कालावधीच उपलब्ध होता. तेवढ्यात हे कार्य कसं होणार? पण ती श्रीराम प्रतिज्ञा होती. स्वामी कार्यासाठी सेवक हनुमान हजर झाला. त्याने रामसेनेसहित एका पावलातच अनंत योजन दूर असलेल्या शतमुखी रावणाच्या नगरीत प्रवेश केला. युद्धाला तोंड फुटलं. घनघोर रणसंग्राम चालू झाला, पण शतमुखी रावण काही मारला जाईना. मध्यरात्र उलटून गेली तेव्हा नारदांना शतमुखी रावणाचा वध हा आदिशक्तीच्या हातूनच होणार आणि ती शक्तिरूपिणी जानकी माता अयोध्येत आहे, तिला आणलं तरच हा शतमुखी रावण मरेल असं सांगितलं. तेव्हा हनुमानाने महाला सकट सीतामाईला तिथं आणलं. तिच्या हातूनच रणांगणात शतमुखी रावणाचा वध झाला. वध कसला? देवी हाती मरण अंतकाळी प्रभू रामांचं दर्शन यांनी त्याचा एका अर्थानं उद्धारच झाला. मग हनुमंताने सर्व सेनेचं दुसरं पाऊल ठेवलं, ते सरळ लंकेत. तिथं श्रीरामांनी बिभीषणाला पुन्हा राज्य परत मिळवून दिलं आणि आपल्या शब्दाप्रमाणे बिभीषणाला राज्य देऊन प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला परत निघाले. बिभीषणाने आपण लंकेतच व्रताची सांगता करावी अशी प्रार्थना केली, पण राम म्हणाले, भक्ता, मला अयोध्येलाच गेलं पाहिजे, कारण सखा भरत व्रत सांगतेसाठी माझी वाट पाहत असेल. बिभीषणाचा निरोप घेऊन एका क्षणात मारुतीराय सर्वांना अयोध्येत परत घेऊन आले. अयोध्येत भरताने व्रत सांगतेची पूर्ण तयारी करून ठेवली होती. पंच उषक काल होत असताना श्रीरामांनी स्नान केलं, पूजा कर्म पुरं केलं, नैवेद्य अर्पण केला आणि ऋषीवर ब्राह्मण यांना भोजन देऊन व्रत सांगता केली. नारायण लक्ष्मीला म्हणतात, हे सुमुखी, असं आहे हे द्वादशीचं महापुण्यकारक व्रत. जो नरोत्तम हे व्रत करेल तो सदा सर्वदा यशस्वी होईल. त्याला सुख, सौख्य, संपत्ती आणि समाधान ह्या सर्व गोष्टी प्राप्त होतील. हे व्रत सर्वांनी मोठ्या सश्रद्धेने करावं आणि प्राप्त नरजन्माचं खऱ्या अर्थानं सार्थक करून घ्यावं. जय जय रघुवीर समर्थ.